तर नमस्कार मंडळी, मी ओमकार स्वप्नाल सुभाष परपला सरांचं स्वागत मिळतो त्याच यूट्यूब चॅनलवरती की मित्र ज्याचं नाव फक्त भटकंती. तर मित्र उद्या होणारं मैदान देवरुख हरपूड या ठिकाणी जबरदस्त भव्य दिव्य घाटी आणि गावठी गटाचं दोन गटांचं चिखल नांगरणीचं आपल्या कोकणातलं देवरुख पट्ट्यातील जबरदस्त मोठं मैदान होणार आहे मित्रांनो. आणि हे मैदान ज्या नियोजनाखाली श्रीदेव आकार वाकोबा फाउंडेशन हरपुडे यांच्या जबरदस्त नियोजनाखाली मित्र गेल्या वर्षी जसं संपन्न झालं होतं तसंच यावर्षी देखील या ठिकाणी भव्य दिव्य अशी चिखल नांगरणी स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हे आहे उद्याचं मैदान. तर मित्र ह्या मैदानामधील काय नियम आहेत, काय अटी आहेत हे जाणून घ्यायचं आहे. तर या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे सगळे जे मित्रमंडळी आहेत ह्या ठिकाणी आज काम करताना आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो त्या मंडळींना भेटून आज त्यांचा मोलाचा वेळ आपण घेतो आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या मैदानाची खासियत काय आहे, गेल्या वर्षीचा कोण झाला होता ह्या मैदानाचा मानकरी, ह्या वर्षीचा काय असेल अंदाज. तर वळूया मित्रांनो व्हिडिओकडे. तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा. हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घ्याव्या सर्व कशा प्रकारे नियोजन आहे. सर्वप्रथम नाव सांगाल तुमचं? माझं नाव शरद गायकवाड. ओके दादा. सर तुमचं? सूरज भू. ओके दीपक महाडिक. ओके. तर आजचं जे नियोजन आहे उद्याच्या मैदानाचं, तर काय सांगाल या नियोजनाबद्दल थोडक्यात? नियोजन चांगल्या प्रकारे आम्ही केलेले आहे. ओके. या ठिकाणी मैदान व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे आमच्या शेतकरी बांधवांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. ओके. या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था आहे बरोबर. ती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. गाड्यांसाठी पार्किंग वेगळं केलेलं आहे. आमचे शेतकरी बांधव आहेत, ओके. त्यांचे ज्या बैलजोड्या आहेत बरोबर त्या बांधण्यासाठी पण चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. ओके. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. वैद्यकीय टीम या ठिकाणी प्राचारण करण्यात आलेली आहे. ओके. इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. ओके. आणि आमचे स्वयंसेवक या ठिकाणी जातीनिशी आहेतच. नक्कीच. तर थोडक्यात या ठिकाणी आज 2 दिवस ऊन पडतं आहे, बरोबर, पावसाचं वातावरण कमी आहे आणि नक्कीच काही शेतकऱ्यांचा अंदाज असेल की या मैदानामध्ये पाणी असेल की नसेल, काय सांगाल त्याबद्दल? नाही, पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. नक्कीच. पंप लावलेले आहेत. आमच्याकडे 2 एक्स्ट्रा बोरिंगचं पाणीसुद्धा आहे. ओके. कोणत्याही प्रकारची इथं त्यांना असुविधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनी निश्चित राहायचं आहे. ओके. गेल्या वर्षी आपलं मैदान या ठिकाणी संपन्न झालं होतं आणि तेच मैदान या वर्षी देखील आहे. तर गेल्या वर्षी सांगू शकाल काय अंदाजे किती जोड्या आल्या होत्या? गेल्या वर्षी जवळजवळ आमच्या 100 ते 120 जोड्या आल्या होत्या. गावठी घाटी दोन्ही पण? हो, दोन्ही पण. ओके. या वर्षीचा अंदाज मांडता येईल का काय? यावर्षी मला वाटतं अंदाज वाढणार आहे. ओके. 130 ते 150 जोड्या येऊ शकतात. नक्कीच, कारण की गावठी घाटाने यावर्षी जबरदस्त जोर लावला आहे म्हणता येईल. बरोबर. आणि थोडक्यात विचारायचं आहे मला की उद्याची जे म्हणजे बक्षिसांचं कसं असणार, कशा प्रकारे बक्षीस असणार आहे? नाही, गावठी गटामध्ये पहिला जो प्रथम क्रमांक आहे तो रोख रुपये 15,000 आहे. ओके. व आणि ढाल आहे. ओके. त्याचप्रमाणे गावठी गटामध्ये पण सेम आहे, 15,000 व ढाल आहे. ओके, म्हणजे दोन्ही गटाला सेम आहेत? हो हो हो. ओके. सेम. थोडक्यात म्हणता येईल की म्हणजे दोन्ही गट एकूण 10 बक्षीस आहेत. 10 बक्षीस ठेवले आपण. ओके. उद्याचं मैदान पारदर्शक होणार का? म्हणजे हे मैदान डिजिटल टाईम वॉच असेल की म्हणजे घड्याळाचा विषय जरा थोडक्यात विचारतो, कशा प्रकारे असेल थोडं? बरोबर. डिजिटल पण असणार आहे आणि आमच्याकडे 2 एक्स्ट्रा टायमर असणार आहेत. ओके. त्यासाठी आम्ही खास नेमणूक केलेली आहे. ओके. त्यासाठी जे मातब्बरचे लोक आहेत, ज्या टायमरची ज्यांना खरोखर माहिती आहे, अशी आम्ही 2 माणसं एक्स्ट्रा ठेवलेली आहेत, जेणेकरून जर अचानक जर लाईट किंवा टायमरमध्ये प्रॉब्लेम आला नक्कीच तर आपल्या हातात टायमर असलेले बरे. म्हणून त्यासाठी 2 टायमर आपण एक्स्ट्रा, टोटल 3 टायमर असणार आहेत. ओके. उद्याच्या मैदानामध्ये लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळणार का शर्यत प्रेक्षकांना? हो हो, नक्कीच मिळणार आहे. आमचेच फक्त भटकंती या चॅनलचे जे सर्व आहेत, ओके. ओंकार दादा पवार, ओके. हे ओके. आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य नेहमीच करत असतात आणि ते स्वतः जातींशी या ठिकाणी उपस्थित असणार आहे. त्याचप्रमाणे आमचे प्रसार परंपरेचं आम्ही जी नटे आहेत ओके. ते त्यांनी वायफायची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. ओके. ते जेणेकरून आमचे मुंबई, पुणे, कोल्हापूर जे लोक येऊ शकत नाहीत, बरोबर, घर बसल्या लाईव्ह बघू शकतात. ओके. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जबरदस्त असं नियोजन बघायला मिळतं आपल्याला. दादा, मला विचारायचं आहे तुम्हाला की हे मैदान झेंड्याचं असणार आहे की मध्ये नेट रॅलिंग असणार आहे? मध्ये रेलिंग आहे. ओके. नेट्स आहे. ओके. जाकीबद्दल काय बोलू शकता थोडक्यात? नाही, एकी जाग किती गाड्या पळू शकतो. ओके. आम्ही तसे काही बंधन ठेवलं नाही त्या बाबतीत. ओके. उद्याचे समालोचक असणार आहेत? हो, समालोचक मालघर गावचे सुपुत्र, एक आपले कोकणचा बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं, ओके. ते वैभवदादा पवार या ठिकाणी आहेत, समालोचन करणार आहेत. ओके. मला विचारायचं सर तुम्हाला की आज आपल्या कोकणामध्ये भव्य दिव्य चिखल नांगरीच्या स्पर्धा म्हणा किंवा छकडीच्या स्पर्धा होतात, बरोबर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याच्या नादाबद्दल थोडक्यात? नाही, शेतकऱ्याचा नाद खुळाचा आहे खरोखर.
कारण जे आता आपली जी शेती आहे ती दिवसेंदिवस लोप पावलेली शेती आहे. बरोबर. आणि ते कुठेतरी जाणीव त्याची करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र येऊन ह्या भात लावणीचे जे महोत्सव आहे बरोबर. त्या महोत्सव जे नवीन पिढीला जे भात लावणीबद्दल काय माहीत नाही नक्कीच. ते नक्कीच ते त्यांना दाखवून देतात की भात लावणी काय असते, कसं आम्ही मेहनत करतो. बरोबर. आणि खरोखर त्यांना सलाम आहे त्यांच्या कौतुकाला की ते आवर्जून सर्व या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत ते पुढाकार घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य करत असतात. ओके. त्यांच्यामध्ये एक जी नवीन जी ऊर्जा असते त्या आमच्या नवीन पिढीला घेण्यासारखी ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये. बरोबर. शेतकरी म्हणजे कुठेतरी जे लोप पावत होता शेतीकडे तो आज आपल्या चिकन लांगणी स्पर्धा म्हणा किंवा छकडी स्पर्धेमुळे कुठेतरी आज प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये नंदी बघायला मिळतात. बरं सांगायचं म्हटलं ना तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये रूपण नसते, एक जबरदस्त मैदान होतं. गेल्या वर्षी या ठिकाणी रेकॉर्ड झाला होता, यावर्षी देखील रेकॉर्ड होईल अशा अपेक्षा बाळगतो. आणि मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर खरोखर व्हिडिओला सपोर्ट करा मित्रांनो. तर सर मला विचारायचं तुम्हाला की उद्याचं जे मैदान आहे आपल्या या ठिकाणचं त्याच्या नावनोंदणीचा कार्यक्रम कसा चालू आहे थोडक्यात सांगाल काय? नावनोंदीचा आत्तापर्यंत आमच्या इथे जवळ 50+ ओके. ही नोंदणी झालेली आहे. ओके. आणि जर गाड्या उद्या वाढल्या हां म्हणजे संध्याकाळपर्यंत? हो संध्याकाळपर्यंत जर जास्त झाल्या तर आम्ही लॉट्सप्रमाणे किंवा रनिंगमध्ये असेल तर त्यांना पळवायची व्यवस्था करू. ओके. म्हणजे जेणेकरून की असुविधा होणार नाही त्यांना. हां म्हणजे लॉट्सला थोडासा वेळ जातो म्हणायला गेला तर एक तासभर तरी जातोच लॉट्स पडेपर्यंत गावठी गाठीचा, काय हरकत नाही. आणि मला विचारायचं आहे की हे मैदान उद्याचं किती वाजता चालू होईल थोडक्यात? साधारणतः आपण जे शेतकरी आमचे बांधव जे लांबून येतात सर्व जिल्ह्यामधून, बरोबर. तर जास्तीत जास्त आम्ही लवकर म्हणजेच 11 ते 11:30पर्यंत आम्ही मैदान चालू करणार आहोत. ओके. हां. नक्कीच. तर मित्रांनो अशा प्रकारे हे उद्या होणार आहे मैदान. हे जे आपण मैदान बघतोय उद्याचं चिकन नांगरीचं ते जबरदस्त असं मित्रांनो बघायला मिळतं आपल्याला. नक्कीच झेंड्याचं मैदान होतं परंतु या ठिकाणी काही सुंदर असं नेट बांधलं आहे मध्ये. खरोखर संपूर्ण शेतकऱ्यांना खेळता येईल अशा प्रकारे जबरदस्त शेतकरी मालकांना या ठिकाणी आपला उपक्रम दाखवता येईल, बैलांची कसब दाखवता येईल अशा प्रकारे मित्रांनो जबरदस्त हे उद्याचं आपण मैदान बघतोय. सुंदर असं मैदान आहे. तुमचा जो मोलाचा वेळ होता तो आपल्याला दिलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि असंच तुमच्या मंडळाचं जे कार्यक्रम आहेत ते असेच वाढत राहो ही माझ्या चॅनलकडून शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला. चॅनलला तुम्ही चांगल्या प्रकारचं निस्वार्थीपणे काम करत असता. खरोखरच तुम्हालाही कौतुक करावं. तुमचा सलाम आहे. तुम्हालाही मी धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी निस्वार्थीपणे आमच्या ठिकाणी या ठिकाणी आलात. आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू.